आता तुम्ही सुपाऱ्या दुसऱ्या गाडीवर टाकायला लागल्यावर तुमच्या गाडीवर नारळ पडणारच. तुम्ही सुपाऱ्या टाकल्यावर त्यांनी काय बघत बसावं का तुम्हाला? त्यामुळे हे राजकारणाची सुरुवातच मुळात या राज्यात शिवसेना उद्धवसाहेबाई करते. त्यांनी हे सगळं थांबवावं. दुर्दैवानं या राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांसारखी माणसंसुद्धा मिसळायला लागली. राजकारण 52 सालापासून जे बघत आलो आहे आम्ही बाळपणापासून, ते सगळ्यात वाईट वातावरण विरोधकांनी तयार केलेलं आहे. नको तशी भाषा, शब्दाला कुठंही मर्यादा राहिलेली नाही. फक्त आया बहिणीहून शिव्या द्यायचं शिल्लक राहिले आहे. मला वाटतं उद्धवसाहेब, जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब निवडणूक काळात आमची आई बहीण सुद्धा आणतील. आमच्या आयांची नावं ती मागून घेतील. काय तुमच्या आईचं नाव आहे, आम्हाला शिवी द्यायची आहे. याच उत्तर दिलं होतं. त्याच्यावर राऊत म्हणतात की 2 महिने थांबा, तुम्हाला दाखवतो काय असेल क्रियेला प्रतिक्रिया. अशी मी दादागिरीची भाषा केली. आता राऊताचं काय झालं, नारळाच्या सावलीला गडी बसला. एका बाजूनं छत्री धरली पवार साहेबांनी, एका बाजून धरली उद्धव साहेबांनी. त्यामुळे उंदरा झाला वाघ. ह्या वाघाचं काय तुम्ही मनात दोन कातड खऱ्या दिवशी ओढलं जाईल आणि उंदीर आहे महाराष्ट्र आहे लक्षात येईल. एक बोलण्याची कला आणि लिखाणाची कला सापडली आणि तिचा वापर महाराष्ट्राचं राजकारण बिघडवण्यापेक्षा संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलं वळण कसं लागेल अशा पद्धतीची भाषा वापरावी, अशा पद्धती लिखाण करावं. निवडणुका या अगोदरही झालेल्या आहेत आणि काँग्रेस अनेक वेळा हरलेली आहे. इंदिराजी गांधींसारख्या प्रभावी नेतृत्वाखाली निवडणूक होऊन काँग्रेसचं दारुण पराभव झालेला आहे. पण ते सुद्धा या देशानं, या राज्यानं सहन केलेले आहेत. परंतु अशा खालच्या प्रकारच्या भाषा त्यावेळीच्या अटल बिहारी वाजपेयी विरोधातून प्रभावी भाषणं करत होती. आजही त्यांची काँग्रेसच्या विरोधातली भाषणं असूनसुद्धा आम्हाला ऐकावी वाटते. राऊत सकाळी दिसला टी व्हीवर चॅनेल बदलावा लागतो. ही डोक्याला किरकिर 24 तास नको, पाठदी बदला नाही बंद करा. ही अवस्था झाली. राऊताला वाटते माझं महाराष्ट्र ऐकतो, महाराष्ट्र ऐकत नाही. गेल्या लोकसभेत काही मुद्दे त्यांच्या हाताला चुकून लागले आणि त्यांना यश मिळालं. त्यामुळे त्यांना वाटते आताही तसंच घडेल. लोकसभा आणि विधानसभा यातला मोठा फरक आहे. स्पष्ट बोलतो, मी महाराष्ट्र जनतेसमोर बोलतो. मुस्लिमांची मतं लोकसभेला आम्हाला पडली नाही, पण आज विधानसभेला मुस्लिमांच्या प्रत्येक घरात आम्ही, प्रत्येक मुस्लिमाची आई बहीण आमच्या गालावनं हात फिरवून आम्हाला मत देणार आहे. आम्हाला खात्री आहे. आम्ही त्यांच्यासाठी 40 वर्षे काम केलेलं. त्यांच्या सुखदुःखात आम्ही, त्यांच्या मुलांच्या सुखदुःखात आम्ही. ही मतं आमची जाणार नाहीत. मागासवर्गीय आम्ही आंबेडकरवादीच आहे. आमच्या रक्तात जय भीम आहे. त्यामुळं आम्हाला मागासवर्गीय मतं न सांगता न बोलता भाषणात जरी आवाहन केलं, साध्या भाषेत जागा आपल्याला निवडून यायचं आहे म्हटलं तरी वळ धरून आम्ही या ठिकाणी रक्ताचं पाणी करून असं आठवले साहेबांना खासदार केले. सगळ्या आमच्या आंबेडकरवाद्यांना माहीत आहे की आम्ही कष्ट आठवले साहेबांसाठी किती घेतले. त्यामुळे आम्हाला मतं पडणार आहेत. आम्हाला त्याची भीती कुठं वाटत नाही. काल उद्धव ठाकरेंनी दिल्ली दरबारी जातात, मुजरा घालतात. आता उद्धव साहेब काय भांडी घासाय गेल ते, सोनिया गांधी घरी मोलकरणी नव्हती ती तुम्ही गेलाय तिथं. अजिबात असलं बोलू नये. उद्धव साहेबांनी बोलू नये, आम्ही बोलणार नाही. तुम्ही बंद करा, आम्ही बंद करतो. तुम्ही गेले 2 वर्ष म्हणतायत दिल्लीला बूट चाटाय गेले, दिल्लीला असे गेले. आज राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचा विकास करण्यासाठी अनेक ठिकाणच्या योजना अशा असतात की दिल्लीचाच पैसा लागतो. उदाहरणार्थ जलसंपदा विभागाला प्रचंड मोठी रक्कम NCDCकडून मंजूर करून घेतली म्हणून हे प्रकल्प होणार आहेत. अशा अनेक खात्याकडून शिंदे साहेबांनी, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांकडून मोठ्या मोठ्या रकमा आणल्या म्हणून हे सगळा विकास इथे दिसतोय. गडकरी साहेबांकडून कितीतरी रस्ते मिळवलेले आहेत. आज आपला सांगोला महूद हा रस्ता 250 कोटीचा आहे आणि महाराष्ट्रात 29 फायली गेल्या, त्या फक्त 1 फाईल मंजूर झाली. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. फक्त शिंदे साहेबांमुळं गडकरी साहेबांनी सांगोल तालुक्यातला एकच रस्ता मंजूर केला. जर साहेबांनी ही शब्द दिल्ली जाऊन टाकला नसता, मला रस्ता मिळाला असता.
हे राजकारणात नुसतं भडक बोलून काय जुळतंय का बघायचं चाललं आहे. माझं मत सरळ आहे. उद्धवसाहेब 3.5 वर्ष जवळजवळ मुख्यमंत्री होते. तुम्ही 3.5 वर्षात केलेली कामं जनतेसमोर काय आराखडा ठेवत नाही? मी हे काम केलं, हे काम केलं, हा प्रश्न सोडवला, हा प्रश्न सोडवला, एवढा निधी आणला, ही योजना मंजूर केली, ही योजना चालू केली, ही पाटबंधारे खात्या योजना मी चालू केली. अहो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला, ह्याला का पैसा लागतोय? 16 पत्र आहेत. तिकडं आहे माझा PA आहे काय तो वैभव? 16 पत्र आहेत खारगेकडे माझी, पण उद्धव साहेबांची सही झालेली आहेत. मला नाव देता आलं नाही. आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पहिल्या आठवड्यात मी नाव दिलं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना. एखादं भावनिक आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांविषयी बाळपणापासून मार्मिक वाचल्यापासून भावनिक आहे. आम्हाला वाटत होतं आमच्या तालुक्यात एवढ्या मोठ्या नेत्याचं कुठचं नाव अजरामर व्हावं. का केलं नाही उद्धव साहेबांनी? फक्त भांडताय माझ्या बापाचं नाव घेऊ नका. जे काही नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेब सगळ्यांसाठी आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सर्वांसाठी आहेत, वसंतदादा सर्वांसाठी आहेत. काही व्यक्तिमत्व ही उत्तुंग एवढी झाली की त्यांना पक्षाच्या पलीकडे ती व्यक्तिमत्व गेली. त्यांचा आदर्श घेणं ही काही चूक नाही. तरुणांनी तुम्ही तुमच्यासाठी फक्त हिंदुजय सम्राटाचं नाव अडकून ठेवता का? 16 आमदारात हिंदुजय सम्राट ठेवताय का? हिंदुजय सम्राट 288 आमदारात आहेत. एवढं उत्तुंग ते व्यक्तिमत्व आहे. त्यांना असं कुठं स्थिमित करू नका, अडकवू नका. मराठा अडवलं तर तुमची भूमिका स्पष्ट करा. खरी मेघ तिथं आहे का म्हणजे आरक्षणाच्या? मला तर पहिल्या दिवसापासून वाटते, पण आता साहेबाचं एवढं देव माझा आहे साहेब. मी आधी साहेबाचे आठवड काढून पाया पडतो, मग देवांच्या सगळ्या पाया पडतो. कसं बोलायचं? साहेबांनी मनात आणलं तर हे विषय मिटून जातो. सगळे नेते मंडळी साहेबाच्या शब्दाला मान देतील. जरांगे साहेबसुद्धा देतील. आज जरांगे साहेब काय थोडंफार कसं आहे, शिक्षण कमी असेल काय असेल, बोलले असतील कुठं. उद्देश त्यांचा किती प्रामाणिक आहे, अंतःकरण किती प्रामाणिक आहे. ते जे मांडतायत ते समाजासाठी मांडते. आणि वैयक्तिक काय मागितलं आहे का? आज 8-9 दिवस उपाशी राहायचं एवढं सोपं आहे का? दुपारी 3 वाजेपर्यंत भाकरी नाही मिळाली तर आपण शिव्या देतो घरच्यांना. हे समाज सध्या तुमच्याकडे आहे ना, सत्ता तुमच्याकडे आहे. मुळात कसं असतं, काही प्रश्न असे असतात की सत्ता आमच्याकडे आहे. आम्ही जेवढं काय देता येईल तेवढं 10% आरक्षण शिंदेसाहेबांनी दिलेलं. ते जरांगे साहेबांनी पेढे खाऊन गुलाल उधळून स्वीकारले होतं. ह्यांच्याच गावात, चौगुले साहेबांच्या गावात स्वीकार. परत काय बदल झाला कळला नाही, पुन्हा हे चालू झालं. मग आता शिंदे साहेबांनी पुढं ह्याच्या जाण्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्यांचे. सगळे सोयराचे त्यांचं स्क्रुटिनी चालू आहे आता. पण मी सांगतो, ओबीसी समाजावर अजिबात अन्याय न करता मराठ्याला आरक्षण ही भावना शिंदेसाहेबांची प्रामाणिक आहे. आणि त्यांची धडपडही प्रामाणिक आहे. लाडकी बहीण योजना जास्त काळ टिकणार म्हणून चर्चा ही काय भविष्यवाणी आहे ती का? हा, कायद्यानं पोपटाचं भविष्य बघायचं बंद केलं माहीत आहे ना तुम्हाला? ती जरा येतं का आता पंढरपुरात आपल्या पारीत येत होतं, आता हे त्यात आहे का? ही का पोपटं झाली का? चिठ्ठी काढून त्यांना कळते. अजिबात काय नाही. ही योजनाचा अशा अनेक योजना आहेत. पंतप्रधान योजना ज्यावेळी 2000ची होती, 2-3 टप्प्यात 6000 बंद पडणार म्हणली होती. पडली का बंद? उलट पक्षी राज्याची 2000 चालू झाली. आज अल्पभूधारकांना महिन्याला 1000 रुपये मिळायला लागले. कुटुंब बारका असतं अल्पभूधारकाचं. 1000 रुपयात किराणा माल त्याचा सगळा आज व्यवस्थित होतो. कुठल्याही गोष्टीकडे बघताना राजकारण म्हणून फक्त बघू नका, ह्या राज्याच्या जनतेचं हित म्हणून बघा. आणि काय चांगल्या निर्णयाचं स्वागतही करा. एकही निर्णय असा नाही की या पवारसाहेब राष्ट्रवादीने किंवा उद्धवसाहेब सेनेनं स्वागत केलं. सगळे निर्णय चुकी झाले.
तुम्ही फक्त टार्गेट करताय. तुमची उद्धव साहेबांची खुर्ची गेली, त्यात आम्ही भागीदार आहे. आम्ही काय लपवून ठेवत नाही. काय ते फळ चांगलं मिळेल वाईट मिळेल देव देईल ते देईल. आम्ही आमच्या मतदारसंघासाठी धाडस केलं आणि आम्ही प्रूव्ह करून देऊ, सिद्ध करून देऊ. या 2.5 वर्षात आम्ही 3,000 कोटी पुढे गेलो निधी आणा. उद्धव साहेब असते तर आम्हालाही मिळत होतं का 3,000 कोटी. मग आम्ही निर्णय घेताना काय आम्हालाही बुद्धी आहे. आमचं 67 वय आहे. आम्ही राजकारण वय 74 सालापासून यशवंतराव चव्हाण साहेबाच्या करंगुळी धरून आम्ही सुरुवात केली. आम्हालाही काही कळतंही फिरताना. मंत्रालयात नुसतं काय आम्ही चहा पाणी करत फिरत नाही.